मी प्लेट्स घेऊ? नाही नको नको, ते आधीला येऊ दे. मला नाही वाटत तो वेळेत येईल. हो ना, आधीने एवढा आकांड तांडव केलाय. मला नाही वाटत सई सहजासहजी ऐकून घेईल. अरे हट्टी मुलगी आहे ती. वेडी आहे, ठार वेडी आहे. ते ऐकायचं सोड. तिने काही जीवाचं बरं वाईट केलं असेल तर? नाही, आधीचा फोन आला होता. म्हणजे मला नाही वाटत तसं काही झालं असेल. तसं झालं तर उत्तमच होईल. मी पोहे झाकून ठेवतो. हे पोह्याचं बरं असतं ना, लगेच थंड होतात. तशी गरम डोक्याची सई शांत झाली तर जरा तरी जीवात जीव येईल. अरे मला तर धस्सच झालं. आता हा आधी येऊन काय सांगतोय देव जाणे. आल्या आल्या त्याला काही विचारू नकोस तू. मी माझी वकिली पद्धत वापरून अंदाजाने त्याच्याकडनं सगळी उत्तरं काढून घे. तो बोल तू शांत बस. सांभाळ रे बाबा मला. आय एम बॅक. काय झालं? तुम्ही अचानक रडताय का? अरे काय तू, किती जीवाला घोर लागला होता. सई पुन्हा असं करू नकोस ग. कशाला गेली होती त्या टाकीवर? सांगते, सगळं सांगते, पण त्याआधी पोहे. खूप भूक लागली आहे. चला या. मग यांनी माफ केलाय म्हणल्यानंतर मी टाकीवरून खाली आले. पण इतकं मस्त वाटत होतं ना तिथे वरती. आपणही सगळे जाऊया एकदा तिथे वरती टाकीवर. मेलॉर्ड, माझ्या गुडघ्याच्या वाट्यात निर्दोष आहे, त्यांना अशी शिक्षा देऊ नका. आणि असला वेडेपणा तुम्हा तरुण मुलांना शोभतो. अहो मामा, आदित्यला तरी कुठे वाटलं होतं की त्याला हे सगळं जमेल. पण माझ्या बरोबर राहून राहून जमायला लागलं तर तुम्हालाही जमेल. आमची खूप इच्छा आहे ग तुझ्या सोबत राहायची, पण तुम्ही मनावर घेतलं पाहिजे ना. हे काय झालं? पाणी घे. नाही नाही, अरे घे. पी पी पाणी पी. खोकला फक्त. खोकला नाही, ह्याला माशी शिंकणं म्हणतात. जरा काय महत्वाचा विषय काढलं ना की याचंही असंच होतं. महत्वाचा विषय? कुठला विषय? मला काहीच माहिती नाहीये. काय विषय खल्लास झालेत ना आज पोहे. हो ना मामा? नाही, एक मिनिट. काय तू वेडी आहेस आणि तो जास्त शहाणा आहे. त्यामुळे अशा केसमध्ये साध्या सरळ सोप्या गोष्टी पटकन कळतच नाही. पण आम्हाला बरोबर कळतात. काय? तुमचं वागणं, एकमेकांशी बोलणं. तुम्ही एकमेकांसाठी जे काही करता ना त्यावरून सिद्ध होतं तुम्ही दोघेही एकमेकांच्या अत्यंत प्रेमात आहात. ओ अच्छा. अच्छा काय? नाही म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत. सही अगं, तू काय म्हणतेस? अरे खरंच सांगतेय. आम्ही दोघं ना एकमेकांच्या जाम प्रेमात आहोत. नाही खरंच, म्हणजे बघा ना, आदित्यचं कसं तुमच्या सगळ्यांवर प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचं आदित्यवर प्रेम आहे, तसं अगदी सेम टू सेम नात्यांच्या पलीकडचं काळजीवाला प्रेम. कधी हसू, कधी रडू, कधी चिडूवाला प्रेम.
बेसिकली मैत्रीवालं प्रेम. आदित्यसारखा मित्र ना मला आयुष्यात कधीही सापडला नाही आणि इथून पुढेही सापडणार नाही. आणि एवढंच कशाला, माझं तुमच्या सगळ्यांवरही खूप प्रेम आहे. अरे दार उघडा की. सकाळी सकाळी काय दरवाजा बंद करून ठेवलाय? नाहीतर काय. दादा भाई बंद उघडा. पिंट्या सई. अरे मिलो, अरे हे तुम्ही पोहे काय उचलताय? अरे उचलायला सोपे म्हणून पोहे उचलले. आणि हिला आम्ही कसे उचलणार? अरे मग काय मी उचलू? अरे उचललं तर आपली इथून उचल मागणी होईल. एक काम कर, तू टेबल खाल्लं टेबल खाली नको, तिथून दिसेल ना सरळ. तू फ्रीजच्या मागे लप. अरे मग तिथे दादा मामा जाऊ शकतो ना. मग तू आमच्या रूम मध्ये चल, आमच्या रूम मध्ये लप. अरे मामा नको. मामा बाहेर गेले. नाही रे, चपला इकडेच दिसते. थांब मी बघतो. लवकर. भाई मामा नको. अरे पिंट्या मामा पहिले आतमध्येच जाईल ना. अरे मग हिला गायब कसं करणार? तू इथे सोफ्या खाली. अरे सोफ्या मागे काय दादा इथे येऊन बसेल ना पहिल्यांदी. अरे मग हिला गायब कसं करणार? एक मिनिट. काय चाललंय तुमचं? तुला गायब करतो. अगं तुला कळत कसं नाहीये? मला सगळं कळतंय, पण इथून पुढे खोटं बोलायचं नाही, लप्पाछप्पी करायची नाही असं ठरवलंय. मग काय करणार आहेस तू? मी दादा मामांना फेस करणार आहे. मी जाऊन दरवाजा उघडणार आहे. अरे आधी अडव तुझ्या रात राणीला, नाही तर आपला निवडून दारातच पेटेल. सई. उघडला दरवाजा. दरवाजा आपोआप कसं काय उघडला? आपोआप कुठे? आम्ही उघडला. तुम्ही उघडला असं शक्य आहे? तुम्ही 5 फूट मागे उभे आहात. आता तू येणार म्हटल्यानंतर तेवढी जागा सोडायला नको. नाही तर उद्या पेपरमध्ये बातमी यायची, घरगुती चेंगराचेंगरीमध्ये 3 वृद्धांचा मृत्यू. एक मिनिट. तुम्ही दरवाजा उघडला तर एवढा उशीर का झाला दरवाजा उघडायला? नाही ती मांजर घरात शिरली ना, तिला बाहेर काढत होतो. आणि काय मांजर होती म्हणून, नाही तर काय बोका असता ना तर त्याला घरीच ठेवून घेतला असता. कारण तुला ह्या घरात बायका आवडत नाहीत ना. झालं का तुझं? मी आल्या सुरू. आता आत येऊ की नको? ये ना, ये. दारात उभा राहतो म्हणजे दारातून घरात येणार नाही मांजर. अरे वा. घरी आल्या पोहे कोणी बनवले? अरे अरे एवढे पोहे कुणासाठी आणि कशाला केले? तुमच्यासाठी बनवले. तुम्ही येणार कळलं ना म्हणून बनवले पोहे. अरे पण आम्ही येणार हे तुम्हाला कसं कळलं? अरे अरे मी दादा बरोबरच होतो की.
अरे तू गेला होता दादा सोबत, पण तू नाही का आदित्यच्या जमिनीच्या कामासाठी. अरे हळू बोल की जरा. तू नाही का आदित्यच्या जमिनीच्या कामासाठी पुण्याला गेला होता, तिथे कोर्टामध्ये. तिथे कोर्टातल्या एका वकिलाशी माझा कॉन्टॅक्ट झाला. हो, आणि सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली आणि तू न सांगता आम्हाला सगळ्या खबरी मिळत होते. हो, पण आम्ही निघालोय हे तो तुम्हाला कसं आणि का सांगेल? नाही, आम्ही अंदाज बांधला, हा म्हणून बनवले पोहे. जाऊ दे ना, कोण कशाला सांगेल, काय आपल्याला काय करायचं? हे पोहे गार व्हायचे तुम्ही खाऊन टाका. एक मिनिट मला सांगा, घरामध्ये माणसं तिघं तुम्ही, मग 4 प्लेट कशा आतमध्ये 2 आणि ह्या आहेत त्या 2, त्या कशा काय? चौथं कोण होतं? मांजर. मांजर. मांजर 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 मांजरच मांजरच घरात आली होती. तू नव्हतास ना तेव्हा 2-3 वेळा आली होती ती. तर ती आमच्या बरोबर नाश्ता वगैरे करायची वगैरे, त्यामुळे आम्हाला तिचा लळा लागला. खूप गोड आहे रे. हा, सुरुवातीला तुला त्रास होईल, पण एकदा सवय झाली ना की तुला सुद्धा लळा लागेल. दादा, आपण आणूया का तिला घरी? मांजर बिंजर नको घरात आणखीन पाळायला. पाळायचं असेल ना तर थोडासा संयम पाळायला शिका. अरे आणि आदित्य कुठे? वाचलो. हे ग काय यार आदित्य, इतक्या दिवसांनी दादा मामा आणि पिंट्या मामा भेटले असते, त्यांच्याशी जरा बोलले असते, आणि तुम्ही नॉट फेअर. अरे तुझ्या वेडेपणाला काही लिमिट आहे की नाही? काय काय त्यांना भेटून काय करणार होतीस, काय सांगणार होतीस त्यांना? तेच जे बंधू मामा आणि भाई मामांना सांगितलं, माझं तुमच्या भाच्यावर प्रेम आहे. मारकी म्हैस आहे, मारकी म्हैस. तिचा काही नेम नाहीये, कधीही कोणालाही ढुशी मारू शकते. हे बघ, त्यांना काहीतरी उत्तर देणं गरजेचं होतं. उत्तर दिलं नसतं तर ते अजून प्रश्न विचारत राहिले असते. बंधू मामा आणि भाई मामा आहेत ते, त्यांना त्यांच्या स्टाईलने उत्तर द्यायला पाहिजे होतं, जे मी दिलं. आणि माझं काय? हे त्यांना गुगली टाकायच्या नादामध्ये माझी विकेट पडली. एवढा टरकलो तुम्ही, तू असं बोलायला लागलीस तर. तू ना कशालाही घाबरतो, यात काय घाबरण्यासारखं? चल चल, तू पण माझ्या जागी असतीस ना तर तूही पाचकली असतीस माझ्यासारखीच. आदित्य, ही मजा मस्ती बाजूला ठेव. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील? कुठला प्रश्न? समजा आयुष्यात मी तुला खरंच कधीतरी म्हटलं की 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 माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर तू काय करते? सांग ना, असं खरंच झालं तर काय करशील तू? तर मी एका क्षणाचाही विचार करणार नाही आणि ही वेळ हातची जाऊ देणार नाही. मी तडक तुझा हात हातात घेईन. आणि 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 तुझ्या ममा डॅडू समोरून
तुला खेचत खेचत नेईन आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडून येईन. कारण तू पक्की वेडी तर आहेच, पण असं काहीतरी मला बोललीस ना तर कम्प्लिटली गॉनकेस झाली, त्याच्यावरती विश्वास बसेल माझा. तू ना आता का मगाशी मामांसमोर माझी विकेट पडली तेव्हा फार हसू येत होतं, आता तुझी विकेट काढली बघ मी. ए माझी काही विकेट पडली नाही आणि मी तुझ्या प्रेमाभिमात तर अजिबात नाही आणि तुझ्याशी लग्न तर मुळीच करणार नाही. नक्की मुक्की तू ना तुझ्यासाठी मुलगी शोधायला लाग, नाहीतर राहशील तुझ्या मामांसारखाच बिना लग्नाचा. ए माझे मामा माझं लग्न लावून देणार आहेत बरं का, तू नको टेन्शन घेऊस, तू तुझं बघ. मी माझं काय ते बघीन, तू नको काळजी करूस त्याची. सई पण जेव्हा आपल्या दोघांचंही लग्न होईल तेव्हा हे नरिमन पॉइंट, टेकडी, हा सगळा वेडेपणा करायला वेगळं वेगळं किंवा एकट्याने जायचं. म्हणजे तुझ्यासारखी वेडीच बायको मिळाली तर ठीक आहे, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी करायला मजा नाही येणार यार. मला ना या वेडेपणाची सवय झाली. शहाणपणा करता करता अधूनमधून हवा आहे आम्हाला. हे जर असं एकदम हरवलं तर मस्त स्वस्त वस्तू बिस्तू तथास्तू हा मंत्र म्हण. मी तुझा हरवलेला वेडेपणा लगेच परत आणून देईन तुला. तुला एक गोष्ट सांगते आदित्य, ज्या क्षणी या लाज्जोला शमशेर सिंगची आठवण येईल ना त्या क्षणी हाक न मारता सुद्धा हा शमशेर सिंग लाज्जोसाठी धावत येईल. नक्की मुक्की बरं चल, मला आता निघायला हवं. उगा मला पण, म्हणजे आज ऑफिसला उशिरापासून नाही म्हणजे नाहीच चालणार आहे. कशाला जातोयस तू ऑफिसला? आपण ना मस्त जुहू चौपाटीवर फिरायला जाऊया चल. सई अरे गंमत गेली तुझी, किती घाबरतोस. तू पण फालतू. सई आदित्य सई सई दादा मामा जा ना, जा. आदित्य काय काय लपवतोयस तू? नाही रे काही नाही. काही नाही खरंच? अरे खरंच. हो मला सगळं समजलेलं आहे. काय रे घाम का सुटलाय तुला एवढा? अरे काही नाही असंच. अजूनही ताप आहे ना अंगामध्ये? तुला काय वाटलं तू लपवलंस तर मला कळणार नाही? अच्छा तू तापाबद्दल बोलतोयस? म्हणजे अजून काय काय झालंय मी इकडे नसताना? आणि अंगात ताप असून सुद्धा तू ऑफिसला गेलास ना? हे बघ आदित्य एक लक्षात ठेव, तुला त्रास झाला की मला त्रास होतो आणि तुला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करू शकतो. त्यामुळे तू जर का मला त्रास होईल असं काही वागलास ना तेव्हा माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. तेव्हा ह्यापुढे माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नकोस. मग ते ऑफिसचं कारण असो की घरचं कारण. नाही लपवणार.